सबकी बात मन की मैं अकेला करूंगा, चलेगा? और ज्यादा नहीं, सिर्फ 2 मिनट 1.5 मिनट के अंदर करूंगा। सबसे पहले मैं अमर से पूछता हूं कि चश्मा लगाऊं कि नहीं लगाऊं। नहीं, उसने बोला कि एक चश्मे से मत देखो, बोला चश्मा लगाने से निकाल के रखा हुआ है तब से। आदरणीय दादा, ज्यांच्या विश्वासावर आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पक्षात आहोत हे दाखवण्यासाठी विश्वास देण्यासाठी इथं उपस्थित आहात। आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, सर्व बीड जिल्ह्यातील माझे जिवलग सहकारी ज्यांचा आज प्रवेश या ठिकाणी होतोय, ते माझे सर्वांची नावं मला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्यापैकी अर्ध्या लोकांची नावं मी सुद्धा या ठिकाणी आता घेऊ शकतो, पण वेळ कमी आहे। 12च्या आत माईक पण बंद करावं लागेल। आपण 10 वाजताच तसा माईक बंद करायला पाहिजे, पण तरी सुद्धा आपण देवगिरी में आहोत, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला बारापर्यंत मी आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की मधल्या काळात आमच्या सांगण्यावरून आम्ही दगड म्हणून दिलेला आकार नसणाऱ्याला आपण देव मानलं आणि विधानसभेमध्ये विजयी केला, ज्याचा शहरी भागाशी काही संबंध नव्हता, ज्याला ग्रामीण भागामध्ये काम करायची सवय होती, ग्रामीण भागामध्ये जिथं लीड मिळाली नाही, शहरी भागामधल्या आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर जे आमदार झाले त्यांनीच अन्याय केला। आणि आम्ही त्यावेळेस दिलेला विश्वास जो आमच्याकडून नंतरच्या काळात तुटला, त्याबद्दल मी सर्वस्वी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी आपल्या सगळ्यांची आदरपूर्वक क्षमा मागतो। आणि दादांच्या, तटकरे साहेबांच्या, माझ्या सर्व जीवलग सहकाऱ्यांच्या आणि आदरणीय आपल्या सर्वांचं चित्र एकच, आदरणीय भैयासाहेबांचं चित्र, त्या छत्रांना सुद्धा विश्वासात घेऊन मी आपल्याला सांगतो की आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुणीही उमेदवार दिला जाणार नाही आणि आपला विश्वास इथून पुढच्या काळात आमच्याकडून स्वप्नातही तुटणार नाही, हा शब्द मी आज या निमित्तानं आपल्याला देतो। बीड शहरातल्या या सर्व लोकांनी ठरवल्यानंतर होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, हे 2019च्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दाखवून दिलं। त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो। आपली परिस्थिती काय, आपले आपकी माली हालत क्या है, ये सब कुछ मैं जानता हूँ। हर तकलीफ, हर मसले से आपके वाकिफ़ हूँ। आपके रास्ते से, नाली से लेके पीने के पानी के मसले से वाकिफ़ हूँ। इतना ही नहीं, अल्पसंख्यक के हर गली रास्ते से वाकिफ़ हूँ। इतना ही नहीं, हर दलित बस्ती के रास्ते से वाकिफ़ हूँ, हर चीज़ से वाकिफ़ हूँ। दादा, माझीच अडचण अशी होती की वनवास यांनी भोगला, 19ला सत्तांतर झालं, महाविकास आघाडीचं सरकार आणलं। एकच वाक्यात सांगतो, पालकमंत्री मला बीडचं केलं आणि मला बीडला जायला परवानगी बंद होती। आणि हे सगळे याला साक्षीदार आहेत का नाही? दादा, यापैकी अर्ध्या लोकांचा माझा 30-30 वर्षापासून प्रत्येकाच्या घरी जायचा संबंध आहे, पण ह्यांना नमस्ते सलाम आणि रामराम घालायची सुद्धा मला परवानगी नव्हती। आणि ती परवानगी तोडून जर आम्ही घातला तर त्याच्या तक्रारी तुमच्याकडे येत होता, त्याचेही तुम्ही दादा साक्षीदार आहात। तटकरे साहेब, तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात, हे पण खरं आहे। त्यावेळेस आम्ही फोकाळून घेतलं, म्हणजे आम्ही आपल्या नाराजी सहकार्य सहन केली, पण या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही। आज तोच विश्वास तुम्ही कायम दाखवला। हे माझ्यावर विश्वास नाही, हा माझ्या नेत्यावर विश्वास आहे, माझ्या दादांवर विश्वास आहे। आणि मी आपल्याला सांगतो, माझे नेते आदरणीय दादा, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, एकदा शब्द दिला तर ते शब्द आपला प्राण जाईल, पण शब्द कधी मोडू देणार नाहीत, हे आपल्याला माहिती आहे। आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणाला या महाराष्ट्रामध्ये घडवणारे हे दादा आहेत। आणि त्यामुळे दादांच्या विश्वासावर आपण आज या ठिकाणी 5 वाजता प्रवेश ठरला होता, काही कारणास्तव 5 वाजताचा प्रवेश या ठिकाणी होऊ शकला नाही।
दादांना अचानक एका कार्यक्रमाला जावं लागलं, त्याबद्दलही मी दादांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं आणि माझ्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. खरी चूक तशी भैयासाहेबांची आहे, पण आणि एक विश्वास दादा फक्त आम्हाला एवढा द्या की आमचे जे बीड शहरातले, बीड ग्रामीणचे जे प्रश्न आहेत, आमदार कुणासोबतही असो, पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. आपण अर्थमंत्री आहात, आम्हाला भलेही परळीला 4 पैसे कमी दिले तरी चालतील, पण बीड विधानसभा मतदारसंघाला आष्टीला द्या, भरपूर काय अडचण नाही. गेवराला भैयासाहेबांची आग्रही मागणी, त्यांना सुद्धा द्या, नाही तर माझं काही खरं नाही तिथं, मी तेवढंच नाही दिले तर. पण बीडला कमी पडू देऊ नका. आणि मला खात्री आहे की एकदा दादांनी बोलल्यावर आपल्याला आजपर्यंत दादांनी कमी पडू दिले नाही. मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की बीड शहरामध्ये विकासाची एक एक वीट जी रवले गेलेली आहे मागच्या 30 वर्षात, त्या प्रत्येक विटेला जर कोणाचा हात लागला असेल तर ते फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा लागला. त्याचे प्रत्येक जण आत्मपरीक्षण करा, साक्षीदार व्हा. शेवटी एवढंच सांगतो, आणि मेरे 2 अल्फाज फारूक, अमर फारूकी साहब नई जुड़ी, आप सबका और आप सभी का जिन्होंने वापिस भरोसा रखा. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि प्रवेश है, प्रवेश का कार्यक्रम नहीं है, ये वापिस भरोसे का कार्यक्रम, वापिस भरोसा रखा, उस भरोसे का. ये बात कहते हुए कहता हूँ कि जो चीजें आपके सामने रखी गई है, आपने जो बोली है मसले, उसके सारे हल दादा की जल्द से जल्द बीड़ में अपन सभा लेंगे और बड़ी सभा लेके हर चीज, हर तरीके से अपन बात करेंगे. आखिरी में एक ही बात कहना चाहूंगा, जो आज के माहौल में आपके सबके जहन में रहना बहुत जरूरी है. ये पेड़, ये पत्ते, ये शाखें भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान, सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए कि ना जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान. न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं. जो भूखे पेट होते हैं वो सिर्फ दीवालों को. मेरा ये अंदाज, अरे सुनो भाई, आगे तो बहुत मजा आएगा. मेरा ये अंदाज, मतलब दादा का, मेरा यही अंदाज जमाने को खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है. मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर में दंगे रहने दो, लाल हरे में मत बांटो, मेरे छत पे तिरंगा रहने दो. बात आपके जहन में रखो. आखिरी में 2 मिनट में दादा जो भी बात बोलेंगे उसके बाद भीड़ में आके अपन जाहिर सभा इसलिए बड़ी लेंगे. 2 मिनट स्वागत है. अरे भीड़ से चली हुई हवा थोड़ी सी गूंज तो ऐसी ना वैसी तो निकलेगी. बर, दादांच्या वतीनं आपण सगळी परिस्थिती समजून घेतली. आता आपण बघितलं सगळं. दादांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचा पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल, दादांच्या वतीनं, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपली परिस्थिती नसताना सुद्धा आता विश्वासच दाखवलाय, त्याच्यामुळे प्रवेशाचा विषय राहिला. बरं, मी नावं घेतो, दादांना फक्त विनंती करतो की आपण हा अमर नाईकवाडे, एक मिनिट मोइन मास्टर साहब, मोबाइल, मोबाइल 2 मिनट शेख शाकिर,
खाली बसा हो चार्जर घ्या रे. उठो ना क्या बैठ के अरे खाली बसा रे.